नमस्कार मित्रांनो, मी जुनून अकॅडमी तर्फे क्लास घेत आहे पोलीस भरतीचा. तर आजचा पार्ट आहे, आज गणित विषय घेणार आहे आपण. तर गणित विषयामध्ये जे आपण पहिला भाग बघू, ज्याच्यामध्ये खूप मुलांना कन्फ्युज होतं की आपल्याला म्हणजे संख्या प्रकार काय आहे, किंवा नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात, किंवा समसंख्या कशाला म्हणतात, विषम संख्या कशाला म्हणतात. तर या संख्यांमध्ये फार प्रश्न विचारले जातात. आणि पोलीस भरतीमध्येच नाही, तर इतरत्र आणखी प्रकार आहेत. तर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भरत्या असतात. त्या भरत्यांमध्ये हे नॉर्मली प्रश्न असतात. 1 किंवा 2 मार्कासाठी असे प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये खूप मुलांना कन्फ्युजन असते की नैसर्गिक संख्या काय आहे. तर बघा, खूप मुलं पुस्तकातून अभ्यास करू शकतात. खूप मुलांनी क्लासेस लावलेले असतात. अ, आणि वेगवेगळे म्हणजे मार्ग आहे अभ्यास करण्याचे. पण माझा एक प्रयत्न आहे की मी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगू आणि तुम्हाला काही गोष्टी समजल्या, काही गोष्टी म्हणजे ज्याच्यामध्ये पोलीस भरती विषयक आहे, जसं मराठी व्याकरण आहे, त्यानंतर गणित आहे, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आहे. तर माझा एक प्रयत्न आहे की मुलांना थोडी हेल्प झाली पाहिजे. त्या निमित्ताने मी हे पुन्हा म्हणजे याआधी पण मी क्लासेस घेतलेले आहे. पण ते म्हणजे ऑफलाईन होते. आणि आताचे जे क्लास आहे ते सध्या ऑनलाईन आहे. म्हणजे YouTubeवर तुम्हाला माझं चॅनल तुम्ही सर्च कराल. ऍक्च्युली माझं व्लॉगचं चॅनल होतं. तर त्यामध्ये मी आता ऍडिशनल काही व्हिडिओज टाकतो आहे, जेणेकरून मुलांना थोडी हेल्प होईल. आणि खूप सारे मुलं त्याच्याशी जुळलेले पण आहे, त्यांना मदत होते आहे. तर काही आपली एक छोटीशी मदत त्यांना झाली पाहिजे, म्हणून मी हे क्लासेस पुन्हा सुरू केलेले आहे. तर आजचा विषय आहे आपल्याला संख्या प्रकार. ठीक आहे. तर या संख्या प्रकारमध्ये आपण टॉपिक देऊन देऊ, संख्या. ठीक आहे. तर याच्यामध्ये मला वाटतं इथे लाईट चमकतो आहे. तर मी लाईट बंद करतो आहे. आय थिंक तुम्हाला हे दिसत असेल सध्या. तर यामध्ये बघा, एक नैसर्गिक संख्या आहे सगळ्यात पहिलं. नैसर्गिक संख्या. आता या जमान्यामध्ये म्हणजे आजच्या काळामध्ये तुम्हाला खूप सारे शिक्षक याच्यामध्ये डिजिटल बोर्ड वगैरे यूज करताना दिसतील, किंवा युट्यूब चालतं म्हणून ते डिजिटल बोर्ड यूज करतात. पण माझा प्रकार थोडा वेगळा आहे. मी नॉर्मली या बोर्डवर शिकवतो आहे सध्या. माझा एक आधीपासूनच हे आहे की मुलांना जेवढ्या कमीमध्ये, अगर तुम्हाला वेळ आली तर कमीमध्ये क्लास तुम्ही द्या आणि छान त्याच्यामध्ये नॉलेज द्या, तर मुलं स्वतःहूनच जुळतात. तर मी या बोर्डचा यूज केलेला आहे. ठीक आहे. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये जे लाईट आहे तो आपल्याला लावावाच लागेल, कारण की तिथे बघा तुम्ही थोडा म्हणजे प्रकाश कमी पडतो आहे. तर हे काय नाही, इथे टॉपिकच राहतो तसं पण. तर त्याच्यामध्ये थोडंसं ऍडजस्टमेंट करून तुम्हाला हा दिसेल. बघा, हा लाईट थोडा इकडे झालेला आहे. तर पहिला टॉपिक आहे आपला नैसर्गिक संख्या. या नैसर्गिक संख्या म्हणजे इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर. तर या कोणत्या आहेत? तर याचं सर्वात छान डेफिनेशन असं आहे की ज्या निसर्गामध्ये उपलब्ध आहे, त्या संख्या निसर्गामध्ये उपलब्ध आहेत, त्या म्हणजे नैसर्गिक संख्या. तर बघा, या संख्यांचा वापर व्यवहारामध्ये केला जातो. ठीक आहे. या संख्यांचा वापर कशामध्ये केला जातो? व्यवहारामध्ये. म्हणजे समजा आता तुम्ही कोणत्या दुकानात गेले, तर तुम्ही तिथे बोलू शकता की 2 रुपयाचे चॉकलेट द्या, किंवा 10 रुपयाचं म्हणजे काही डोनट द्या, किंवा काही पण तुम्ही असं जे व्यवहारामध्ये तुम्ही यूज करता, किंवा त्याच्यामध्ये काही पॉइंट्स आले आहे की नाही, तर त्याच्यामध्ये या संख्या येतात. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे, हा आपण एक पॉइंट देऊन देऊ.
याच्यामध्ये शून्य ही संख्या नाही, शून्य ही संख्या नाही. ओके, खऱ्या अर्थाने शून्य ही संख्या नाही. का बरं? कारण की आपण कोणत्या दुकानामध्ये गेलो आणि त्यांना म्हटलं की ते शून्य बिस्किटचं पॅकेट द्या, असं होईल का? नाही. शून्य बिस्किटचं पॅकेट आपण बोलणार नाही किंवा आपण कुठेही ते म्हणजे शून्य पैशाचा तुम्ही एक व्यवहार करायला गेला तर ते होणार नाही. तर याच्यामध्ये शून्य ही संख्या नसते. ठीक आहे. तर म्हणून आणि त्याच्यामध्ये बघा आता तुमचा एक मुद्दा येईल की याच्यामध्ये मग तुम्ही सांगितलं की ज्या संख्यांचा वापर व्यवहारात केला जातो त्या संख्या मग तो पॉइंट मध्ये पण येतात किंवा निगेटिव्ह वाल्या येतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये निगेटिव्ह संख्या म्हणजे ऋणभारित म्हणजे निगेटिव्ह संख्या नसतात. ठीक आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह संख्या म्हणजे कोणतं? उदाहरणार्थ -1, -2, -10 असं म्हणजे कोणत्या पण येऊ शकतात. या संख्या नसतात. ठीक आहे. तर याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की नैसर्गिक संख्या म्हणजे काय झालं की ज्या निसर्गामध्ये उपलब्ध आहे किंवा ज्याचा आपण व्यवहारामध्ये व्यवहार करू शकतो त्या संख्या ज्याच्यामध्ये शून्य येत नाही आणि त्याच्यानंतर काय म्हटलं निगेटिव्ह संख्या जे निगेटिव्ह म्हणजे -2, -10, -1 अशा संख्या त्यामध्ये येत नाही. ठीक आहे. आपण समोर वाढू. यानंतर आपण घेऊ मूळ संख्या. मूळ संख्या. आता बघा मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भागतात. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येने त्याच संख्येला भाग जातो. इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. आपण याची डेफिनेशन लिहून ज्या संख्येला त्या संख्येने भाग जातो. तर बघा याच्यामध्ये कोणत्या कोणत्या येईल? जसं उदाहरणार्थ बघा याच्यामध्ये 2. ठीक आहे. आता याच्यात सर्वात महत्वाचा पॉइंट हा आहे 0 आणि 1 ह्या मूळ संख्या नाही. मूळ संख्या नाही. सर्वात पहिला मुद्दा आहे 0 आणि 1 ह्या मूळ संख्या नाही. कारण की सुरुवातीला ज्या संख्येला त्याच संख्येने भागतात म्हणजे 1 ला 1 ने भाग जात असतो. पण कसा 1/1 याचं उत्तर किती येईल? 0 नाही येणार. याचं उत्तर किती येईल? 1च येईल. ठीक आहे. म्हणून काय आहे ही मूळ संख्या नाही. ओके, हे एवढं लक्षात ठेवा. याचा पहिलाच मुद्दा आहे की मूळ संख्यामध्ये 0 आणि 1 येत नाही. त्यानंतर आपण उदाहरणार्थ बघू 2. 2 ही मूळ संख्या आहे कारण की 2 हे 2च्याच पाड्यात येते. 3 ही 3च्याच पाड्यात येते. 5 त्याच्यानंतर खूप जण म्हणते 7 आहे. त्याच्यानंतर 9. आता बघा 9 ही संख्या मूळ संख्या नाही. का बरं? कारण की हे कोणत्या पाड्यात येते? 3च्या पाड्यात. 3 त्रिक 9. 10 पण तशीच. बेपंचे 10. आता बघा 11. इथे 11 येईल. आता ही 9 नाही आहे, नाही तर लक्षात ठेवायला म्हणाल की मी लिहिलं बा म्हणून. हे फक्त मी एक उदाहरण दिलं की ही संख्या 3 × 3 म्हणजे 3 त्रिक 9 ही येत असते. 11 नाही येत. त्याच्यानंतर अशी संख्या तुम्ही कंटिन्युअस मध्ये 12 3 चौक 12 किंवा बेसक 12 13 नाही येत. ठीक आहे. त्यानंतर इथे लिस्ट आहे भरपूर 17 नाही येत, 19 नाही. मी लिहूनच देतो. ठीक आहे. 19 नाही, 23, 29, 31, 37,
41, 43, 47 हे मी मिटवतो. ठीक आहे, इथून मी मिटवून देता. 47 नंतर तुम्ही बघा 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 हे मी 100 पर्यंत सांगितलंय. ठीक आहे, 1 to 100. ठीक आहे, 1 to 100 मध्ये या संख्या मूळ संख्या आहेत. ओके, म्हणजे या संख्या स्वतःच्याच पाळ्यात येतात, दुसऱ्या पाळ्यात येत नाही. ठीक आहे, जसं आता आपण 71 बघू. 71 पण कोणत्याच पाळ्यात नाही येत. 9 8 72, 9 गुणिले 8 केलं तर 72 येतं, पण 71 येत नाही. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण बघू मूळ संख्येवर काही महत्वाच्या प्रश्नावली. आता बघा, जसं याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ही जे 2 आहे ती एकमेव संख्या अशी आहे जी समसंख्या आहे. समसंख्या म्हणजे काय? सम म्हणजे काय? जी ज्याला 2 ने भाग जातो. ठीक आहे, ज्याला 2 ने भाग जातो त्या सगळ्या संख्या सम. ठीक आहे, इन शॉर्ट मध्ये सांगताय. आता समोर घे इथं. त्याच्यानंतर बघा 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? तर त्या 25 आहेत. टोटल मुदल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 ह्या सगळ्या टोटल किती आहे? 25. मी इथे बनवतो. एकमेव मूळ संख्या जी समसंख्या आहे ती कोणती आहे? 2. ठीक आहे, ती कोणती आहे? 2. त्यानंतर बघा 1 ते 100. 1 ते 100 अगर मोजल्या, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर त्या किती आहे? 25. ओके, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे छोटे छोटे क्वेश्चन येतात, एक्झाम मध्ये येतात आणि ते विचारले जाते. तर तुम्ही आता मोजत नाही बसणार, हे तुम्हाला पाठ करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे 1 2 3 4 असं तुम्ही मोजत बसाल म्हणजे एक्झाम मध्ये, तर ते आफत होऊन जाईल. तर हे डायरेक्ट लक्षात ठेवा. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे? तर 25. त्यानंतर बघा आणखी एक क्वेश्चन आहे जे विचारतात, म्हणजे हे प्रश्न जे खालचे घेऊन देतात हे एक्झाम मध्ये विचारले जातात, म्हणून तुम्ही थोडं यामध्ये काळजी घ्या. 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती? ठीक आहे, तर या 15 आहे, या किती आहे? 15. आता तुम्ही हे वाचत पण चला. हे बघा, या बोर्ड मध्ये एक फायदा असा असतो की जेव्हा म्हणजे टीचर्स लिहितात तर ते लिहिता लिहिता आपण बोलू शकतो. ठीक आहे, आपण ते बोलू शकतो आणि तेव्हाच्या तेव्हा आपण पाठांतर करू शकतो. तर बघा, एकमेव मूळ संख्या जी समसंख्या आहे ती 2. त्यानंतर 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहे? तर टोटल 25. 1 ते 50 पर्यंत तुम्ही मोजाल तर किती आहे? 15. हे तुम्ही पाठांतर करत चला. त्यानंतर 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. 1 ते 25 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती? तर 1 ते 25 पर्यंतच्या जर मूळ संख्या बघितल्या तर बघा, की 2 3 प्लस 5 7 11, त्यानंतर 13 17 19 23 एवढ्या संख्यांची बेरीज जर तुम्ही कराल तर ती टोटल बेरीज आहे 100. याचा आन्सर किती आहे? 100. हेही तुम्हाला पाठ करून घ्या तुम्ही डायरेक्ट. जर तुम्ही पाठ कराल तर तुम्हाला इझी पडेल. त्यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या ह्या ज्या सगळ्या संख्या 1 ते 100 पर्यंतच्या, 1 ते 100 पर्यंतच्या
मूळ संख्यांची बेरीज. आता हे बघा, तुम्ही हे टोटल करत बसणार आहे का, तर त्याच्याऐवजी तुम्हाला ते पाठ करावं लागेल 1060. ठीक आहे, 1060. ते काही प्रश्न आहे या म्हणजे कसं तुम्हाला येऊ शकतात, हे तुम्ही पाठ करा. ठीक आहे. आणि एक्झाम मध्ये अगर समजा डायरेक्ट विचारला की 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती, तर 25. अगर समजा 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज विचारली तर 1060. हे बघा, हे क्लास करताना आता तुम्हाला समजेल किंवा आपण त्याच्याबद्दल माहिती घेताय म्हणून तुम्हाला येईल. पण जर का अगर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्हाला डायरेक्ट कोणी प्रश्न विचारला, अगर पाठ असेल तर तुम्हाला येईल. पण समजा नसता केला तुम्ही, तर मग ते प्रॉब्लेम आहे की डायरेक्ट तुम्हाला उत्तर येणार नाही. मग तुम्हाला हे सर्व काढावं लागेल. आणि मेन गोष्ट असं होते, खूप मुलांना मूळ संख्याच नाही माहित. मूळ संख्याच नाही माहित तर मग त्याच्यामध्ये एक मोजून घेतील ते लोक, एक पण घेतील. त्याच्यानंतर बघा इथे 7 आहे, 7 नंतर 9 काय आहे, कारण की तो स्वतःच्या पाड्यात येतो. तर मुलांना जर माहीतच नाही राहणार की 9 हा 3च्या पाड्यात येत आहे, तर ती मूळ संख्या नाही आहे, मग ते मोजून घेतील, तर ते कॅल्क्युलेशन तिथे चुकेल. ठीक आहे. थोडस तुम्ही तो भाग लक्षात ठेवा. आता हे मी मिटवतो. तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही पाठांतर करू शकता. ठीक आहे. आपल्याकडे याचे लाईव्ह क्लास अवेलेबल आहेत. एक ऍप आहे, टीचमेंट ऍप. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तो टीचमेंट ऍप. तर त्याची एक लिंक असते. तर तुम्ही मला याच्यावर प्रश्न विचारू शकता. म्हणजे जसं आता याच्यामध्ये काही प्रश्न विचारायचे झाल्यास आता तुम्ही युट्यूबवर तर प्रश्न विचारू शकत नाही. तर तुम्ही त्या ऍप थ्रू माझ्याशी जोडून मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलाय. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ती एक लिंक मी पाठवेल, त्यावर तुम्ही जॉईन व्हायचं. आणि जॉईन झाल्यानंतर आपला जो म्हणजे जसा रेग्युलर जसा क्लास होत असतो की तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, तर त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट मला प्रश्न पण विचारू शकता की सर असं केलं किंवा हे समजून सांगा. आता बघा, साहजिकची गोष्ट आहे, ऑनलाईनच्या जमान्यामध्ये आता तुम्ही युट्यूबवर बघाल तर मला प्रश्न जास्तीत जास्त कमेंटमध्ये टाकायला. जर तुम्हाला कमेंटवर पण वाटलं किंवा कमेंट करू शकले, तर त्याच्यावरून मी पुन्हा दुसरा व्हिडिओ म्हणा किंवा याच्यावरच तुम्हाला काही दुसरं नाही समजलं तर ते व्हिडिओ बनवू शकतो. पण असं आहे की जर समजा तुम्ही डायरेक्ट कनेक्ट झाले आणि तुम्ही डायरेक्टच विचारू शकले, तर याच्यावर तुम्ही प्रश्न मला विचारू शकता. ठीक आहे. आणि बघा, आपल्याला काही एकदम खूप असं नाही आहे की सिक्रेट क्लास आहे. पुस्तका खूप आहे. तुम्हाला रीड करायसाठी पुस्तका खूप आहे. तुम्ही कोणत्या म्हणजे स्टोअरमध्ये जाल, बुक स्टोअरमध्ये जाल, पोलीस भरतीच्या पुस्तकं म्हणा किंवा कोणत्या भरतीच्या पुस्तकं म्हणा, तर तुम्हाला ढेरो पुस्तकं मिळतील. आणि मी त्याच्यावरही एक क्लास केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही युट्यूबवरच बघून घ्याल की पुस्तकं कोणत्या कोणत्या लागतात. आणि मी असं हे म्हणतच नाही की तुम्ही याच पुस्तकं रीड करा किंवा कोणत्या करा. तुम्ही कोणत्याही घ्या, तुम्हाला फायदा होईलच. ठीक आहे. पण एकच म्हणेल की एकच पुस्तक नको घ्या, खूप साऱ्या पुस्तकं घ्या, जेणेकरून म्हणजे त्याच्यामधलं पण इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित पडली पाहिजे. ठीक आहे. आता बघा, इथच्या इथे मी 2-3 पुस्तकं घेऊन शिकवतो. ठीक आहे. असं नाही आहे की मी एकाच पुस्तकातून, हे बघा हे तिसरी पुस्तक आहे, हे बघा. ठीक आहे. तर या 3-4 पुस्तकांमधून मी तुम्हाला माहिती कलेक्ट करून सांगतोय. आता हा जो टॉपिक आहे नैसर्गिक संख्या, तर कोणत्याही पुस्तकामध्ये जाल तुम्हाला नैसर्गिक संख्या म्हणजे तेच दिसेल. त्याच्यानंतर मूळ संख्या बघाल तर मूळ ही संख्या तेच दिसेल, आहे की नाही. तर तुमच्यावर आहे, तुम्ही कोणत्या याच्यामधून ती अडॉप्ट करता. तर बघा, त्याच्यामध्ये समोर बघाल तुम्ही 71, याला तुम्ही 17 कराल. जर ही एक्सचेंज केली तर हे मूळ संख्या बघा 71 ची 17 होऊ शकते. त्यानंतर 73 जे 37 होऊ शकते. त्यानंतर 79 ची 97 होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर आणखी काही संख्या आहे ज्या 31 त्याचं 13 होऊ शकतो. त्यानंतर आणखी कुठे गेला आहे,
37 आहे, तर 70 हे केलं आहे, इथेच केलं आहे. ठीक आहे. आणखी कोणत्या संख्या आहे ज्या आपण करू शकतो? 23 आहे, इथं करतो मी. 23 नाही, 23 तर 32 नाही होणार. 32 ही म्हणजे समसंख्या होऊन जाईल. 29 चा 92 येऊ शकते, भाग जाऊ शकते. ठीक आहे. याच्यामध्ये आणखी नाही, आणखी तर दिसून नाही राहिल्या. ठीक आहे. तर या संख्या बघा तुम्ही, या कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही. ओके, तर हे लक्षात ठेवा. असं काहीतरी म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी आहे. हे जास्त करून हे प्रश्न विचारत नाही, पण थोडस लक्षात ठेवण्यासाठी आपण ठेवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर जोडमूळ संख्या. याच्यामध्ये बघा, जोड मूळ संख्या. ठीक आहे. हा मूळ संख्येचाच उपप्रकार आहे, ज्या दोन क्रमवार मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो. ज्या काय म्हटलं इथे, ज्या दोन क्रमवार जे कंटिन्युअसली येणाऱ्या मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो, त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. तर जोडमूळ संख्या बघा, 1 ते 100 पर्यंत कोणत्या आहेत? तर बघा, 3 आणि 5 हे कंटिन्युअस मध्ये येतात. ठीक आहे. म्हणजे 3 नंतर 2चा फरक इथे मी लिहून देतो. ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे, आणि मेन गोष्ट ते क्रमवार पाहिजे, आणि क्रमवार असतात. ठीक आहे. क्रमवार हवी, नाहीतर मग मजा नाही येणार. ठीक आहे. याच्यानंतर बघा, 5, 7, त्याच्यानंतर 11, 13, त्याच्यानंतर 17, 19, त्यानंतर 29, 31, त्यानंतर 41, 43, त्यानंतर इकडे तुम्ही 59, 61, त्यानंतर 71, 73. आता बघा, यामध्ये काय फरक आहे, जे म्हणजे आपण जे पुस्तक रीड करतो आणि हे जे शिकवतो, याच्यामध्ये काय फरक आहे, की मी तुम्हाला काही गोष्टी नाही समजल्या तर मी याच्यातून तुम्हाला म्हणजे क्लासमधून म्हणा किंवा काय काही रिटर्न अगर आपल्याला सांगायचं राहिलं तर मी त्या समजवू शकतो. पण पुस्तक तुम्हाला ती समजवू शकत नाही. खूप मुलांना त्रास होतो की सर पुस्तक तर घेतलं पण त्याच्यातून समजत नाहीये. ठीक आहे. आता पुस्तक तर तुम्हाला समजवणार नाही, तुम्हाला असेच क्लास करावे लागेल. आणि मी तर म्हणेल तुम्ही युट्यूबचं कोणतंही म्हणजे चांगले जे तुम्हाला ज्यांची लँग्वेज समजते आहे किंवा ज्यांचं म्हणजे तुम्हाला शिकवलेलं समजत आहे, तुम्ही त्यांचे क्लास करा. सॉरी, तुमचा टार्गेट हा हवा आहे की आम्हाला गव्हर्नमेंट जॉबमध्ये कुठेतरी लागायचं आहे. पोलीस भरतीच नाही, तुम्ही तलाठीची पण देऊ शकता, तुम्ही एमपीएससी पर्यंत जाऊ शकता. त्याच्यानंतर आणखी त्यावर पण तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता. असं काही जरूर नाही. खूप सारे युट्यूब चॅनल आहेत, ते युट्यूबचा कोणी आणि कोणी चुकीचं शिकवत नाही. खूप लोक असं असतात की नाही युट्यूबवर तर आपण विचारू शकत नाही किंवा काही नाही. काय फरक पडतोय, आपला फक्त डेटा जातोय ना. क्लासचे तर तुमचे पैसे वाचत आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की 25-30 हजार रुपये तुम्ही खर्च करण्यापेक्षा ती जे पैसे आहे ते तुम्ही पुस्तकांवर खर्च करा. हा, एखादी समजा 1000 रुपयाच्या आतमध्ये अगर क्लास आहे तर तो तुम्ही करू शकता. कारण की त्याच्यामध्ये कसं आपले कमी पैसे जातात आणि पुस्तकांवर इन्व्हेस्टमेंट होतो. फक्त एवढं आहे की पुन्हा कोणाला पुस्तकातलं समजत नाही तर ते मग त्याच्यासाठी काही ऑप्शन आहे नाही. मग तेच की पैसे खर्च करा आणि क्लास लावा. ठीक आहे. तर बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे टोटल जोडमोड संख्या आहे. किती आहे? 8. किती? 1 ते 100 पर्यंत अशा 8 जोडमूळ संख्या आहे. 3 ते 5, 5 ते 7, 11 ते 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73.
ठीक आहे. याच्यामध्ये बघा तुम्ही काही प्रश्न येऊ शकतात. ते प्रश्न तेच जोडमोड संख्यांची जोडी सांगा, हे सांगा, ते सांगा. तर ते आता मी प्रश्नामध्ये वेळ घालवत नाही. ठीक आहे. आपण थोडं समोर वळू. खूप मुलांना सरप्राईज भेटला असेल, कारण की मला तीन तीन चार दिवस झाले मी क्लास सुरू केला. आमचं पहिले सुरुवातीला मराठी व्याकरण सुरू झालं आणि लगेचच आज गणित आहे. तर मला असं वाटतं की पोलीस भरती आता डिसेंबर मध्ये आहे, तर मला दोन्ही टॉपिक म्हणजे गणित आणि मराठी व्याकरण कमीत कमी ते तरी सुरू राहायला पाहिजे कंटिन्यू. आणि अधमध्यात मी असं करतो की रिझनिंग पण घेऊन घेतो आणि त्यानंतर मधातच कुठेतरी जीके पण राहते. म्हणजे असं नाही की कंटिन्यू एकच टॉपिक चालत राहील. खूप सारं असं आहे की म्हणजे एका महिन्यात हे क्लास खतम करायचे आहे. तर मी घाई नाही करत, सगळ्यात पहिली गोष्ट. कारण की बघा, घाई करून म्हणजे काही अर्थ नाहीये. तुम्ही अगर परफेक्ट नाही झाला आहात या पोलीस भरतीसाठी म्हणा किंवा 2025च्या पोलीस भरतीसाठी तुम्ही एलिजिबल आहात, पण परफेक्ट नाही आहात. तर परफेक्टनेस तुम्हाला आणावं लागेल. आता ते तुम्ही 24 तास सगळ्यांनाच भेटतो. 24 तासामधून तुम्ही किती अभ्यास करता किंवा किती फिजिकल मध्ये वेळ देता, ते तुमच्यावर आहे. अगर तुम्ही त्या गोष्टीमध्ये परफेक्टनेस नाही आणली, तुम्ही त्या पूर्ण तयारी नाही केली, तर तुम्ही पुढच्या पोलीस भरतीपर्यंत तरी तयारी करा. माझं म्हणणं असं आहे, अगर तुम्ही फ्रेश आहात, तुमची एज लिमिट आता संपलेली आहे, तर ते तुम्ही आता आता आपल्या आपल्या गोष्टी असतात, है की नाही? तर ते माझं तरी हे म्हणणं राहील, की जर तुम्ही तयार नसाल, तर आता ही तयारी सुरू करा. मी तुम्हाला गाईडन्स देईन आणि मी हमखास तुम्हाला सांगतो आहे, की तुम्ही मला काही प्रश्न म्हणजे पर्सनली अगर विचारले पण, तर मी त्याचं उत्तर देईल आहे. ठीक आहे. पण असं आहे, की कॉल नको कराल. मी फक्त WhatsAppवरच उत्तर देईल. ठीक आहे. कारण की बघा कसं मला पण दुसरीकडे वेळ द्यावा लागतो. तर त्या वेळांमध्ये अगर तुमचा कॉल आला आणि मी नाही उचलू शकलो, तर तुम्हीच उद्या चालून म्हणाल, की बा म्हणजे सरांनी म्हटलं होतं, पण सर फोन नाही उचलत, नाही का? तर WhatsAppमध्ये जेव्हा वेळ भेटला मी तुम्हाला सांगू शकतो. आता याच्यामध्ये बघा, समसंख्या. समसंख्या ही सोपी आहे. जेवढं वाटतं की विषम विषम पण लिहून घेऊ. विषम संख्या. आता याच्यामध्ये सरळ सरळ ही गोष्ट आहे, ज्या संख्येला दोन्ही भाग जातो. ज्या संख्येला दोन्ही भाग जातो त्या सर्व समसंख्या. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये या समसंख्यांमध्ये दोन दोनचा फरक असतो. जसं दोनचा फरक कसा? तर बघा, दोन नंतर दोनचा फरक म्हणजे काय? फरक म्हणजे वजाबाकी होते. तर 4 मध्ये समजा 2 मायनस केलं तर 2 उरते किंवा 6 मध्ये 4 मायनस केले तर 2 उरते. तर ती असा दोन दोनचा फरक असतो. तर बघा, 2 नंतर 4 येते, 6, 8, 10, 12, 14 असं कंटिन्यू. त्या सगळ्या समसंख्या. आणि त्याच्यानंतर येते विषम संख्या, याच्या उलट. सम म्हणजे काय? काय म्हणतात त्याला? इव्हन नंबर. इव्हन नंबर है ना. सम म्हणजे कोणते? इव्हन. आणि विषम म्हणजे ऑड. बरोबर. आता मी तर मराठीतून शिकवतोय, पण आता तुम्ही इंग्लिश मध्ये शिकले असाल तर इंग्लिश मध्ये बघून घ्या. ओके. ज्या संख्येला दोन्ही भाग जातो ती संख्या सम, आणि ज्या संख्येला दोन्ही भाग जात नाही ते सरळ सरळ विषम. म्हणजे तुम्ही म्हणता ना, विषम परिस्थितीमध्ये तुम्ही लढले. विषम म्हणजे उलट परिस्थिती, तर याच्या उलट हे आहे. ज्या संख्येला दोनने भाग जात नाही, ठीक आहे, ती संख्या म्हणजे काय? विषम संख्या.
त्याच्यामध्ये बघा आता 1ला भाग जात नाही, 3ला भाग जात नाही, 7ला सॉरी 5ला जात नाही, 7ला नाही जात, 9ला नाही जात, 11ला नाही जात, म्हणजे या कंटिन्यू आता अशा आल्या. आणि याच्यामध्ये तर 2चा फरक आहे. एक आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे, 2चा. याच्यामध्ये 2चा फरक यामध्ये पण आहे. मी तर असं म्हणेल की म्हणजे 2च्या फरकानेच ते हे पण चालत आहे आणि ते पण चालत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण समोर वाढू. मी थोडा स्पीड वाढवतो आहे, कारण की बघा आपल्याला ह्या पूर्ण संख्या घ्यायच्या आहे आणि संख्या प्रकार म्हटलं तर ह्या नुसत्या सम विषम वगैरेच येत नाही. याच्यामध्ये पूर्णांक संख्या येईल आता. ठीक आहे. संख्यांचे उपप्रकार आहे ते संख्यांचे जे मेन प्रकार होते ते हे होते. आता बघा खूपशा क्लासमध्ये ह्या गोष्टी शिकवल्याच जात नाही. का बरं? कारण की याच्यामध्ये तर टाइम वेस्ट होईल. सरळ सरळ तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये शिकवलं जाते की हे असं आहे आणि ते कसं आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही करत आहे तर परफेक्ट करून घ्या. मग नंतर लगेच रिव्हिजनच्या वेळी तुम्ही यावरून नुसतं वाचून समोर वाढले तरी चालेल. आता मी तुम्हाला सांगतो पूर्णांक संख्या. इथे न लिहिता मी इथे लिहितो पूर्णांक संख्या. त्यानंतर मी लिहितो अपूर्णांक संख्या. त्यानंतर मी लिहितो दशांश अपूर्णांक. त्यानंतर आवर्ती दशांश अपूर्णांक. ठीक आहे. आता तुम्ही अगर समजा टीचमेंट ऍप मध्ये अगर तुम्ही याल तर याच्यामध्ये काय आहे, ऍप मध्ये तुम्ही झूम करून बघू शकता. ठीक आहे. हे जे मी लिहिलेलं आहे ते तुम्ही झूम करून बघू शकता. युट्यूब मध्ये तसं होते की नाही ते बघून घ्या. पण मी सांगतोय पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, दशांश अपूर्णांक आणि आवर्ती अपूर्णांक, सॉरी आवर्ती दशांश अपूर्णांक, याच्यामध्ये वेगवेगळे फरक आहे नावानुसारच. आपण ते बघू. पूर्णांक म्हणजे पूर्ण अंक, याला इथे येतो पूर्ण अंक संख्या असं समजा. ठीक आहे. आता पूर्णांक कोणते? 1 हा पूर्णांक आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, कंटिन्यू. हे सगळ्या ज्या आहे त्या पूर्णांक संख्या आहे. ठीक आहे. याच्यामध्ये शून्य शून्य सहित पूर्ण नैसर्गिक संख्या म्हणजे याच्यामध्ये शून्य पण येतो. ठीक आहे. तर शून्य ही पण संख्या पूर्ण आहे असं समजा. ठीक आहे. त्याच्यानंतर अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या म्हणजे सरळच नावामध्ये आहे अपूर्ण अपूर्ण अंक संख्या. यामध्ये अपूर्ण म्हणजे काय? 3/2, 5/8 असे म्हणजे ज्याचा अपूर्ण म्हणजे ते पूर्ण नाही आहे. ठीक आहे. एक चतुर्थांश म्हणतो आपण, है ना, 2 तृतीयांश म्हणतो. तर ह्या संख्या काय आहे? अपूर्ण आहे. म्हणजे याला पूर्णत्व नाही. हे पूर्ण आहे, ह्या अपूर्ण आहे. आणि दशांश अपूर्णांक तुम्हाला माहित आहे डेसिमल पॉईंट म्हणतो आपण. याच्यामध्ये अगर तुम्ही बघाल तर 5/2चं जे अपूर्णांकाचं जे उत्तर असते, म्हणजे बघा अपूर्णांक संख्यांचं जे उत्तर येईल ते दशांश अपूर्णांकामध्ये. तर बघा 5/2 केला तर बघा 2 इकडे 5 है ना, 2 दुने 4 1 आला. इथे पॉइंट दिला तेव्हा इथे 0 आला. 2 पंचे 10. इथे मायनस मायनस करावं लागतंय, पण मी हे जास्त करून मायनस असं देत नाही, कारण की त्याच्यामध्ये आपला वेळ वाचतो आणि आपल्याला पोलीस भरतीमध्ये वेळ वाचवायचा आहे. इथे आलं 0, पण याचा उत्तर काय आलं पॉइंट मध्ये 2.5. जिथे पॉइंट लागला म्हणजे दशांश अपूर्णांक त्याला म्हणतात. याला डेसिमल पॉइंट म्हणतात. ठीक आहे. तर तुम्हाला याचं उदाहरण आणखी देऊन देऊ का? 9/4चं उत्तर किती? 2.25. त्याच्यानंतर
15/2चं जे उत्तर येईल ते 7.5. तर हे जे आहे हे दशांश अपूर्णांक आहे. ठीक आहे. आता आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय, तर याचाच तो प्रकार आहे, पण त्याच्यामध्ये जी संख्या आवर्ती म्हणजे काय, रिपीटेड होत आहे, ती बघू आपण. जे दशांशाचे उत्तर पुन्हा पुन्हा दशांशाचे उत्तर दशांशानंतर पुन्हा पुन्हा येणे. ठीक आहे. आता याच्यामध्ये उदाहरण बघा, 7/3. आता आपण हे 7/3 करून बघू. 7/3 म्हणजे 3 इथे दिलंय आणि 7 इथे दिलंय. ठीक आहे. 3 एका 3, 3 दुने 6, हा 1 आला. आता हा 1 तर आपण ठेवणार नाही, इथं पॉईंट देऊ शून्याला. 3 त्रिक 9. ठीक आहे. 1 आला पुन्हा. आता पॉईंट दिल्यामुळे आपल्याला काय तिथे शून्य घेता येतो, शून्य घेतला. 3 त्रिक 9. पुन्हा 1 आला. पुन्हा हा 3 घेऊ. 3 त्रिक 9. इथे 10 आल्यावर 9 आला. पुन्हा इथे 1 आला. हे असं कंटिन्यू. आणि हा 2.333 याच्यावर अगर आता आपण रेंज दिली सरळ, तर ती कंटिन्युअस वाली म्हणजे आवर्ती दशांश अपूर्णांक ते झालं. आता याच्यामध्ये काय आहे, हा जो बोर्ड आहे हा झालाय जुना, तर त्याच्यामुळे याच्यावर थोडासा मिटवण्याला प्रॉब्लेम आहे. आपण लवकरच याचा एक म्हणजे नवीन बोर्ड घेऊन या क्लास सुरू करणार आहे. आणि काही मुलांची रिक्वेस्ट आहे की सर तुम्ही ऑफलाईन क्लास घ्या, तर आपण ते सुद्धा एक प्रयत्न करू की म्हणजे एखादी जागा भेटली तर तिथे आपण ऑफलाईन क्लास सुरू करणार आहे. ठीक आहे. याच्या समोरच आपण लवकरच म्हणजे संपवू. तर बघा याच्यामध्ये परिमेय संख्या आता मी हे म्हणजे कंपॅरिझन मध्ये का बरं घेत आहे, कारण की बघा याच्यावरून लवकर लक्षात येऊन जाईल तुम्हाला. त्यानंतर अपरिमेय संख्या. ठीक आहे. आणि त्यानंतर वास्तव संख्या आणि अवास्तव, ते आपण नंतर बघू. पहिले परिमेय संख्या आणि अपरिमेय. ज्या संख्यांचा वापर अंकगणितात केला जातो त्या सर्व संख्या, म्हणजे याची डेफिनेशन काय आहे, ज्या संख्यांचा वापर अंकगणितात केला जातो, याचाच अर्थ अपरिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांचा वापर अंकगणितात करता येत नाही. ठीक आहे. यावरून लक्षात येते की ज्या संख्यांचा वापर म्हणा, किंवा असं समजा ज्या संख्यांचा अंकगणितीय पद्धतीने उत्तर काढता येत नाही. ठीक आहे. यामध्ये ज्या संख्यांचा वापर अंकगणितात केला जातो आणि तिथे काय आहे, ज्या संख्यांचा अंकगणितीय पद्धतीने उत्तर काढता येत नाही, ते म्हणजे अपरिमेय संख्या. आता परिमेय संख्या बघा, -15 डिवायडेड बाय, हे आपण अंकगणितात याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर -13 डिवायडेड बाय 4, शून्याचा पण वापर होतो. त्यानंतर 12/5 किंवा -12, 5 किंवा पूर्ण संख्या घ्या तुम्ही 3, 5, हे त्याचे उदाहरण आहे. म्हणजे कोणती पण संख्या. ठीक आहे. तर अगर 16 केलं तर याचं उत्तर किती येईल, 4 येईल.
वर्गमुळात 25 केलं तर याचं उत्तर किती? 5 आहे. वर्गमुळात 25 भागिले 5 नाही, 25 भागिले 5 27 भागिले 5 3. 27 भागिले 3 केला, याचा वर्गमुळात किती? 9. याचं उत्तर 3. तर हे याचा आपण अंकगणितीय पद्धतीने करू शकतो. याचं उत्तर अंकगणितीय पद्धतीने काढता येणार नाही. उदाहरणार्थ वर्गमुळात याचा 7 लिहू, याचं उत्तर निघणार नाही. वर्गमुळात 10चं उत्तर निघणार नाही. त्याच्यानंतर वर्गमुळात 25 भागिले 5 अगर जर आपण केलं, याचं उत्तर निघतंय 5. याचं उत्तर निघून जाईल, म्हणून हे नाही. ठीक आहे. तर ज्या संख्या आपण वापरत नाही, वर्गमुळात 5 अगर केलं समजा, तेही नाही येत. ठीक आहे. तर ज्यांचं आपण अंकगणितीय पद्धतीने उत्तर ज्याचं काढता येत नाही, ते आपण काय समजू? अपरिमेय संख्या. ठीक आहे. याच्यानंतर बघा काय ते वास्तव संख्या आणि अवास्तव संख्या. याचं मी तुम्हाला वाचूनच सांगतो. वास्तव संख्या म्हणजे परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा संच म्हणजे वास्तव संख्या. याचं काही तेवढं विचारत नाही कोणी. अवास्तव संख्या ज्या संख्यांचे उत्तर आपण अंकगणित पद्धतीने तसेच लॉग टेबलने, हे एक लिहून देतो इथे, वास्तव. याची डेफिनेशन तुम्ही असं समजा, लॉग टेबल येतो का तुम्हाला माहित असेल, किंवा कॅल्क्युलेटर. उत्तर काढताय, उदाहरणार्थ -7 वर्गमुळात -11 वर्गमुळात -15. हे बघा. ठीक आहे. वास्तव संख्या म्हणजे काय? लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरने ज्याचं उत्तर निघते. बघा, तर 10वी मध्ये आपल्याला एक लॉग टेबल होता. त्या लॉग टेबल वरून आपल्याला उत्तर काढावं लागत होतं. तर त्या संख्या म्हणजे वास्तव संख्या. हे जास्त विचारणारही नाही, पण हे माहीत असू द्या. पण ह्या 2 गोष्टी विचारतात, तर त्याच्यामुळे आपल्याला हे गोष्टी लक्षात ठेवणे आहेत. काही याच्यामध्ये उत्तर आहेत, प्रश्न विचारलेले आहे खालीलपैकी परिमेय संख्या. म्हणजे तुम्ही जर का अगर हे लक्षातच ठेवलं ना, तर तुम्हाला म्हणजे ओळखता येईल. कोणताही क्वेश्चन असू द्या, तुम्हाला अगर परिमेय संख्या विचारला, ज्या संख्यांचा वापर अंकगणितात केला जातो त्या संख्या. तर अंकगणितात कोणतीही संख्या वापरतो आपण, फक्त ह्या अशा व्यवहारात किंवा अंकगणितामध्ये. अंकगणित म्हणजे काय? हे जे गणित करत आपण ते, तर त्याच्यामध्ये ह्या संख्यांचा वापर जास्त करून होत नाही, त्याचं उत्तरही निघत नाही. अंकगणितीय पद्धतीने जर का आपण त्याचं उत्तर काढायला गेलो तर उत्तर निघणार नाही. आणि वास्तव संख्या म्हणजे काय? वास्तव संख्या म्हणजे लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरनं त्याचं उत्तर काढता येतं. ठीक आहे. आता आपण आजचा सध्याचा हे जे संख्यावरचा जो क्लास आहे तो संपवू. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, मराठी व्याकरणाचं आता हे झालं. याच्यानंतर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. याची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही मराठी व्याकरणाचा, आता उद्या मराठी व्याकरणाचा क्लास होईल, तर तो मराठी व्याकरणाचा क्लास घेऊ, मग पुन्हा गणिताचा घेऊ. मग असं करता करता आपलं एक कॉम्बिनेशन बनून जाईल. त्या कॉम्बिनेशन मध्ये मग आपण कधी कधी जसं बुद्धिमत्ता चाचणी आहे, कारण की बघा वेळ कमी असल्यामुळे आता आपल्याला पण थोडंसं म्हणजे स्पीड मध्ये घेऊन घेऊ, तर तुम्हाला ते पण थोडं थोडं आलं पाहिजे. ठीक आहे. तर याच्यामधल्या काही म्हणजे गोष्टी कव्हर करता येऊ शकतात आपल्या या क्लास थ्रू. आणि बाकीचं तर युट्यूब चॅनल आहेच खूप साऱ्या लोकांचे. त्याच्यानंतर काही म्हणजे करंट अफेअर तुम्ही मी पुन्हा ते पहिला जो व्हिडिओ सांगितला आहे त्याच्यामधून तुम्ही पेपर वाचून म्हणा, किंवा रोजगार नोकरी संदर्भ पेपर म्हणून, किंवा नेक्स्ट एक्झाम एक चॅनल आहे, ते हिंदी चॅनल आहे, पण त्याच्यामध्ये म्हणजे ऑल ओव्हर इंडियाचं येऊन जातं. ठीक आहे. तर त्याच्यावरून तुम्ही थोडा अभ्यास करणं सुरू करून द्या. त्याच्यानंतर बघा, गणितामध्ये 1 ते 20 पर्यंत पाठ असणे गरजेचे. म्हणजे 1 ते 20 म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 नाही.
1 2 3 4 5 असा 20 पर्यंत, म्हणजे 1 2 3 4 5 7 9 10. इथं तुम्हाला मी म्हणजे समजून सांगायचं, नाही तर तुम्ही कसं चुकीचं समजा. बेस 4 बेस 6 बेस 8 बेस 10 बेस 12 बेस 14 बेस 8 16 बेस 9 18 बेस 20. कसं कसं 15 15 15 30 15 30 45 15 60 15 75 असं, म्हणजे स्पीड मध्ये पाठांतर पाहिजे. आणि कोणती पण संख्या कुठून पण विचारली, बेस 8 16 15 चोक 60 18 18 1 18 29 18 3 54 18 चोक 72 18 पंचे, अगर 18 पंचे पटकन विचारलं तर 90 असं आलं पाहिजे, तेव्हा ते मजा आहे. तर तुम्हाला गणितासाठी ह्या संख्या पूर्ण म्हणजे पाढेपाठ करावं लागेल. तर तो तुम्ही पाठांतर करून ठेवा, कारण की कसं त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन आपलं लवकर येईल आणि आपण लवकर लवकर गणित करू शकतो. ठीक आहे, हे समजा तुमचं आता होमवर्क, आणि आपण पुढच्या क्लासमध्ये भेटू. आणि लवकरच तुम्हाला म्हणजे ऑफलाईन जर क्लास करायचा असेल तर आपण ती म्हणजे जागा शोधतोय. अगर जागा भेटली चांगली तर आपण तिथे ऑफलाईन मध्ये कमी पैशांमध्ये ट्राय करू, की त्याचा रेंट आपण देऊ शकलो पाहिजे. म्हणजे फक्त त्या जे क्लास होणार तिथे रेंट पण द्यावं लागेल ना, तर ते आपण देऊ शकलो पाहिजे. तर त्या हिशोबाने आपण लवकरात लवकर, आणि फिजिकल साठी पण आपण सरांना, एक सर आहे त्यांना विचारलेलं आहे. तर आम्ही दोघांनी म्हणजे अगर कमी पैशांमध्ये अगर तुमची व्यवस्था झाली तर ती आम्ही ट्राय करू. ठीक आहे, तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत याच्यावर प्रॅक्टिस करा आणि मागचे पण व्हिडिओ बघा. जमलं तर मी डिस्क्रिप्शन मध्ये मागचे व्हिडिओ देईन. तसं तर मी व्हिडिओ क्रमांक देतो आहे, 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत झालेले आहेत. हा 9वा, मागच्या वेळेसचा 9वा राहील, हा 10वा राहू शकतो. तसे नंबर देतो आहे, तर तुम्ही कंटिन्युअसली जे सुरू आहे त्याच्यामधले नंबर बघून तुम्ही ते क्लास करू शकता किंवा ते व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, तर भेटू आपण पुढच्या क्लासमध्ये. आणि बघा, चॅनलचं नाव S3 व्लॉग अँड शॉर्ट्स आहे. ठीक आहे, तर त्याच चॅनलवर आपण हे क्लासेस टाकतो आहे. तर तुम्हाला व्हिडिओ, जे लॉंग व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. बाकी आमचे कॉमेडी व्हिडिओ वगैरे टाकलेले आहे आम्ही, कारण की आता क्लास तर विषय नव्हताच आणि काही मुलांनी रिक्वेस्ट केल्यामुळे तो क्लास सुरू केलेला आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी वेगळा काही युट्यूब चॅनल बनवून त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकायचा प्रयत्न नाही आहे आमचा. तर आम्ही त्याच चॅनलमध्ये हा प्रयत्न करतोय की हे पण त्याच्यामध्ये जावं. ठीक आहे, तर ट्राय करा तुम्ही आता त्या युट्यूबवर व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये कमेंट टाका आणि शेअर पण करू शकता तुम्ही. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की चॅनलला सबस्क्राईब कराल आणि आमचे व्हिडिओ बघत राहाल तर आम्हाला पण युट्यूब काहीतरी म्हणजे दक्षिणा देईल. तर बघूया ते तर नंतरची गोष्ट आहे, पण आपला हा प्रयत्न तुम्ही सुरू राहू द्या. आणि बाकी काही वाटलं तर तुम्ही कमेंट आणि माझा नंबर घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही बोलू शकता. ठीक आहे, तर भेटू.